राज्यात 2 दिवसापूर्वी मतदान प्रक्रिया पार पडली। 24 तासाच्या आतमध्ये आता पुढील कोणाची सत्ता या राज्यात येणार हे सुद्धा कळणार आणि त्या सत्तेच्या आधारावरच एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सुद्धा राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे। आपण सविस्तर बातमी बघणार आहोत, परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर आपला हा चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, महत्त्वाची बातमी अशी आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे मंत्री असताना जी गद्दारी झाली होती, त्यानंतर शिंदेंना निवडणूक आयोगाने, सुप्रीम कोर्टाने पक्ष आणि चिन्ह सुद्धा दिलं। उद्धव ठाकरेंना नवीन नाव आणि चिन्ह दिलं आणि त्यांनी लोकसभेत सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटापेक्षा चांगलं यश मिळून 9 खासदार आणले। आता विधानसभेची वेळ आली असताना उद्धव ठाकरे यांनी जर चांगली कामगिरी केली तर त्यांना पुन्हा पक्ष आणि चिन्ह मिळणार असा दावा राजकीय विश्लेषकांनी केलेला आहे। नेमक्या किती जागा उद्धव ठाकरेंनी आणल्या पाहिजेत त्या सुद्धा आपण बघूया। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या या एक्झिट पोलमध्ये तर 25 ते 27 जागांपर्यंतच ते मजल मारू शकतात असा दावा अनेक संस्थांनी केला आहे। या उलट उद्धव ठाकरे हे 45 ते 50 जागांवरती आपले आमदार निवडून आणतील। काही दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर यांनी या दोन्ही एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सेनेची जी विभागणी केली होती त्यामध्ये आमदार आणि खासदारांच्या संख्येवर शिंदेंना पक्षचिन्ह दिलं होतं। मात्र आता उद्धव ठाकरे यांनी लोकसभेत आणि विधानसभेत सुद्धा जवळजवळ 40च्या वरती जर आमदार आणले तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव आणि पुन्हा धनुष्यबाण मिळेल असा दावा सुद्धा विश्लेषकांनी केलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह आता या 2 ते 4 दिवसात नक्कीच जाईल आणि पुन्हा एकदा मातोश्रीवर शिवसेना पक्षाची बांधणी चालू होईल असं काही जणांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह जरी नेलं असलं तरी लोकांनी त्यांना चांगला जनाधार लोकांचा त्यांना मिळाला नाही, त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह निसटणार आहे व उद्धव ठाकरे यांना पक्षचिन्ह मिळणार आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी आहे, त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना या दोन्ही आमदार आणि खासदारांच्या संख्येवरून पुन्हा एकदा पक्षचिन्ह मिळेल असं दिसतं। तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या निवडून येतील का? आणि या पुढील सुनावणीत याच संख्येवरून आमदार खासदारांच्या संख्येवरून उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह मिळावं का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद।